तहव्वूर राणाची सकाळी 11:30 पासून चौकशी सुरू आहे। एनआयए आता राणाकडून स्लीपर सेलची माहिती घेणार असल्याची माहिती आहे। राणाच्या चौकशीमध्ये अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे। तहव्वूर राणाचं भारतात प्रत्यार्पण झालं आणि आज सकाळी 11:30 पासून त्याची चौकशी सुरू आहे। एनआयए राणाकडून स्लीपर सेलची माहिती घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। राणाच्या चौकशीत अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे। तर तहव्वूर राणाची आज सकाळी 11:30 पासून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। एनआयए राणाकडून स्लीपर सेलची माहिती घेणार आहे। राणाच्या चौकशीत त्यावेळी अनेक खुलासे होण्याची सुद्धा शक्यता आहे। अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, राणाची आज सकाळी 11:30 पासून चौकशी सुरू आहे। चौकशीतून काही माहिती आता समोर आली आहे का? हा दुसरा दिवस आहे राणाच्या चौकशीचा आणि आपण बघितलं तर चौकशी दरम्यान जे अमेरिकन न्यायालयांमध्ये एफबीआयने जे पुरावे सादर केलेले, जे कागदपत्र होते, जे ईमेल होते, इलेक्ट्रॉनिक जे वेगळ्या गॅजेट्स मधून जे इन्फॉर्मेशन मिळालं, ते सगळ्या गोष्टी जे आहे गोळा केलं जात आहे। आपल्याला माहिती आहे 2009 मध्ये एफबीआय जे आहे त्याने तहव्वूर राणाला अटक केली होती, बरोबरच डेव्हिड हेडलीला पण अटक केली होती। तर त्या सगळ्यांमध्ये जे आहे चौकशी सुरू आहे। कालपर्यंत एक तहव्वूर राणाची काय बॅकग्राऊंड आहे, तो कुठून आला आहे, त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्याबद्दल चौकशी होती। तर आज मात्र 26/11च्या संबंधित सगळ्या चौकशी सुरू झाल्यात असं समजून येतं। उर्वशी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर राणाच्या चौकशीमध्ये अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता चौकशी कशी सुरू आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे।